राम राम मंडळी, मी संगीत उज्वल माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता केळगाच्या साईडवरती आहे. इथे आपला हा जिन्याचा टॉप आहे, त्याचं काम चालू करायचंय. आणि इथं हे बघ, काल इथे सिंगल कोट झालेलं आहे. आणि कचकडी पण झालेली आहे, त्याला आपण डबल कोट मारून घेणार आहे. आणि ते पलीकडे थोडीशी गॅलरी बघा, तिथं मित्रांनो घरी आलेलो बघा. तब्येत काय बरोबरच व्हाय नाही, परत अशिक्षा पण आला नाही आणि कणकणी आहे. तर मग मी डोसा बनवलाय, तेच मला लाईटली खातोय आणि चटणी. तिकडे एक बाहेर गेलेलं तर तिकडे पाण्याच्या परिणामामुळे ना असं जे झालेलं आहे, ते काही रिकवरच व्हाय नाही. ठीक आहे, बघू नाही झालं तर सकाळ संध्याकाळी दवाखान्यात जाऊया. परत खातो आणि थोडासा आराम करतो. मित्रांनो, आत्ता साड्यावरती आलोय बघा. आपली हे पण खालची गॅलरी आहे, पूर्णपणे ग्राइंडर मारून झालेले आहे. आणि हे जे साईडचं आता ते फोडून घेतलेले आपण पूर्ण एक लेवलने, तुम्ही बघू शकता. आता चाललोय बघा मी, नितीन, मागं रवी बसलेला आहे. दिसतोय का नाही माहित नाही तुम्हाला. आम्ही तिघं चाललोय आता बोलेश्वरला. हा सोमवार आहे, वेळ झालाय भरपूर, 6:30 वाजलेत. बघा आपली इथं साईड, आपण चाललोय. मित्रांनो हे बघा, बुलेश्वर मंदिर वरती आम्ही चाललेले. आम्हाला थोडा उशीर झाला, काम सगळे संपून जायचं होतं, कारण साइड वरती आम्ही गेलेलो होतो. मित्रांनो आता बघा बुलेश्वरच्या मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहे. तेव्हा मंदिर वरती तुम्हाला दिसतंय, झाडं वाढले जातात त्यामुळे दिसना. वरती गेला तर आपण तुम्हाला हा मग अरे काय होतं, पुण्यात तुझा सोडवर नाही हिडून लोक आहे. मित्रांनो आता मंदिरात पोहोचले, गाडी पार्क केली आपली आणि चाललोय आता मंदिरात प्रवेश करतोय. बघा इथनं काही सुंदर असं दिसतंय संध्याकाळी वातावरण. हे मंदिर आहे ना, यादवकालीन आहे. आणि हे मंदिर जे आहे, अफजल खानाने इथं तोडण्याचा प्रयत्न केला होता भरपूर, त्यामुळे भरपूर मोठी जे आहे ना तोडले गेले. बजरंगबली की जय. हे बघा तुम्ही, ह्या मूर्त्या अफजल खानाने तोडलेल्या आहेत बऱ्याचशा. मित्रांनो हे बघा, बऱ्याचशा अशा मूर्त्या आहेत, ह्या तोडलेल्या आहेत. तुम्हाला म्हणलं तर ना, अफजल खान. आम्ही दर्शन करून आता बाहेर आलोय मंदिराच्या बॅक साईडले. हे सगळ्या एवढ्या मूर्त्या तोडल्या तेवढेच. इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर. अरे पण बघ ना, कसलं फिनिशिंग आहे हे. हा तेव्हा काय मशीन होती का, लेझर होती, काय होतं. मित्रांनो दर्शन करून आता बाहेर निघतोय बघा. आपण ह्या बाजारातून बाहेर पडलं हे सगळं दिसतं. इकडं बघा येवत गाव, आणि या साईडला उरुळी कंचन, पुण्याच्या साईडला इकडे मस्त असं वातावरण आहे. संध्याकाळी आलं तरी
सेवा तरुण इकडं आमचं गाव केडगाव चौफुला. मित्रांनो इथं पक्षीचा आवाज येतोय. मित्रांनो आम्ही तिघ आलो होतो, नितीन, रवी आणि मी. मग आमच्या बुलेश्वर मंदिर संध्याकाळच्या वेळेस करा तुम्हाला दाखवताना जास्त व्हिडिओ आम्ही बऱ्यापैकी शूट केलंय. आता निघतोय घरी. बघू शकता संध्याकाळी पण छान वाटतं मंदिरात यायला. चला. पहिल्यांदा असं कडे बघितलंय आपलं काय घाटाचा अनुभव घ्यायचा मला घाटाचा अनुभव लोक घाटापास